ठाणे येथील खारकराळी भागातील रघुवंशी हॉलमध्ये सोमवारी वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार घेतला। यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी बोलताना जनता दरबार घेण्यामागचे कारण स्पष्ट केले। 1995 साली मी मंत्री झालो तेव्हापासून जनता दरबार घेतोय। ठाणे शहर, मीरा भाईंदर, नवी मुंबई आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जनता दरबार घेत आहे। त्यामुळे जनता दरबार एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी नाही, महायुती म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकत्रितपणे काम करतोय। त्यामुळे जनतेला दिलेला शब्द पाळण्यासाठी हा जनता दरबार घेत असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले। बघा, बाबाशी माझ्याकरता जनता दरबार नवीन नाही। मी 95ला मंत्री झालो तेव्हापासून जनता दरबार सुरू झालेले आहे। किंबहुना त्याच्यानंतर दर आठवड्याला नवी मुंबईत आणि ठाण्याला जनता दरबार भरायचा, 15 आठवड्यांनी भाईंदरला भरायचा आणि 1 महिन्याच्या आतमध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन जनता दरबार घेतलेला आहे। त्याला अखंड ठाणे जिल्हा होता। पालघर आता नंतर विभक्त झाला। या ठिकाणी एकनाथजी शिंदेना वगैरे काय म्हणजे क्लेश देण्याकरता वगैरे काय नाही। आम्ही महायुतीचे आम्ही सगळे घटक आहोत। माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार या तिघांच्या नेतृत्वाखाली हे सरकार सामर्थ्यपणे चाललेलं आहे आणि भविष्य काळामध्ये जनतेने दिलेला शब्द हा पूर्ण करण्याकरता सगळ्यांचा म्हणजे खटाटोप नाही, सगळ्यांचा प्रयत्न आहे। एकूणच 100 दिवसाचा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्याच खात्यांना दिलेला आहे आणि महाराष्ट्र आता थांबणार नाही ही जी टॅगलाईन आम्ही घेतलेली आहे, त्या टॅगलाईनच्या अनुषंगानं जनतेच्या जवळ जाऊन जनतेच्या समस्या ऐकण्याकरता हा जनता दरबार आहे। महायुतीमध्ये शिवसेना असं म्हणते की ठाण्यामध्ये भाजपचे 2 आमदार आहेत, संजय केळकर असतील किंवा निरंजन डावकर असतील, ते काम करत कुठेतरी नाहीयेत का? त्यामुळे गणेश नाईकांना जनता दरबार नाही। हे बघा, बाब अशी की निरंजन डावकर, संजय केळकर हे कार्यक्षम आमदार आहेत। ते त्यांच्या कनेक्ट असलेल्या लोकांची कामं ऐकतातच, परंतु ठाणे जिल्ह्यातल्या सर्व लोकांना काही ते का ठाणे लोक विधानसभा मतदारसंघातले लोक नाही, ठाणे शहरातले किंबहुना काही प्रमाणात कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, भिवंडी इकडचे घटक सुद्धा येतील आणि ठाणे हा जिल्ह्याचा सेंटर असल्या कारणानं ते सर्व लोक येतील अशी अपेक्षा आहे। तर सध्या अनधिकृत बांधकामाचा प्रश्न मोठा प्रमाणात शिर्डीवरती आहे। कल्याण असेल, ठाणे असेल, दिवा असेल, यावर अनेक अनधिकृत इमारतीवरती तांत्रिक चळवळ दिसून येते। ते देखील नागरिक आता जनता दरबारमध्ये तुमची भेट घेणार, त्यांचं निराकरण कशा प्रकारे? नाही, बाब असे की मी पूर्वीच्या कालखंडात ज्याला पालकमंत्री होतो त्याला 5 लाख अनधिकृत बांधकाम होती आणि त्याची कारवाई त्याची तोडण्याची आणि नवीन बांधण्याचं प्रमाण मोठ्या गतीनं झालं। आज साधारणपणे ठाणे, पालघर मिळून 35 लाख अनधिकृत बांधकाम आहेत। आता ही जी तुम्ही कल्याण, डोंबिवलीचा जो प्रश्न सांगितला तो त्या लोकांची झालेली फसवणूक आहे। त्यामध्ये त्या लोकांचा काही दोष नाही। सर्व कागदपत्र दाखवून त्या ठिकाणी बुकिंग झालेली आहे आणि तो त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि त्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा भूमिका सांगितलेली आहे की आम्ही यांच्या बरोबर राहू। आता माननीय कोर्टाचा अवमान न होता त्या गोष्टीला कसा मार्ग काढायचा ते निश्चित ठरेल। बघा, शोध देण्याकरता वैरत्वाची भावना असावी लागते। माझ्या मनात वैरत्वाची भावना नाहीये। जनतेची कामं घेऊन जनता मंत्रालयात येऊन इतका त्यांना त्रास होऊ नये म्हणून जनतेच्याच जवळ जाऊन त्यांची गाण्याने ऐकावी याकरता हे दरबार आहे। पहिला दरबार नवी मुंबईत झाला, दुसरा पालघरला झाला, हा तिसरा येते 28 तारखेला नवी मुंबईत परत पालघरला होईल आणि भविष्य काळामध्ये पालघर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये आणि ठाणे जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये जनता दरबार घेऊन जनतेची कामं ऐकली जातील। आता या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली माननीय एकनाथजी शिंदे, माननीय अजितदादा पवार हे तिन्ही नेते निश्चितपणे जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत। म्हणजे महाराष्ट्र ही भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 100 दिवसाचा कार्यक्रम दिलेला आहे। त्या कार्यक्रमाच्याच अनुषंगानं या जनतेची कामाचा निपटारा व्हावा याकरता जनता दरबाराचं आयोजन आहे। सर, पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक देखील म्हणतात की मी पालघर जिल्ह्यामध्ये भविष्यात जनता दरबार करू। नाही, कशाला? माझं म्हणणं की भाजपचे मंत्री, माननीय एकनाथजी शिंदेचे मंत्री, माननीय अजितदादांचे मंत्री
महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन तालुका स्तरावर सगळ्यांची त्यांनी गाराने ऐकली. त्याच्यातून गारांनी दूर झाली तर ते महायुती सरकारचंच यश होणार आहे. आणि प्रताप सरनाईक कालच मला मुंबईत भेटले होते, त्यांनी मला सांगितलं, असं म्हणलं अतिशय चांगली गोष्ट आहे. अशा प्रकारचं तुमचं सगळीकडे फिरणं हे गरजेचं आहे. सर, ठाण्यामध्ये अनधिकृत बांधकामाचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. तुम्ही नवी मुंबईत राहता, नवी मुंबईत स्वच्छ, सुंदर आणि चांगलं सिटी म्हणून ओळखलं जाते. ठाण्याकडे बकाल झालंय बऱ्यापैकी. दिवा असेल, डोंबोली असेल, याकडे मी लक्ष देणार का? नाही, बाब अशी की मी ज्याला 15 वर्ष जिल्ह्याचा पालकमंत्री असताना त्यावेळेला 5 लाख अनधिकृत बांधकाम होती. माझ्या दृष्टिकोनातून आता ठाणे, पालघर दोन्ही मिळून 35 लाख अनधिकृत बांधकाम झालेले आहे. हा म्हणजे ऐरणीवर आलेला प्रश्न आहे. आता कल्याण डोंबिवली मधली जी प्रकरण आहेत ही तर शुद्ध त्या नागरिकांची केलेली फसवणूक आहे, चिटिंग. आणि आज मला काही लोकांनी फोन करून आम्ही येणार आहोत तुमच्याकडे, आमची गारहाण. म्हणलं या. त्या अनुषंगानं पूर्ण सगळ्या गोष्टीचा एकूण तपास करून जे जे घटक त्या गोष्टीचा जबाबदार आहेत त्यांच्यावर जबाबदारी पूर्ण करून या लोकांना न्याय कसा मिळेल हे निश्चितपणे आम्ही बघणार आहोत. सर, आपण वनमंत्री आहात. ठाण्याला मोठा वनपट्टा देखील लाभलेला आहे. या ठिकाणी कांदळ वनाचा जो काही प्रश्न आहे तो ऐरणीवर आलेला पाहायला मिळतो. मागील 2 वर्षांपासून बहुतेक हेक्टर कांदळवन जे आहे ते नष्ट झाल्याचा अहवाल जो आहे केंद्राकडून आलेला आहे. आणि बाबाशी त्याची संपूर्ण तपास करायला मी सांगितलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी कांदळवनाच्या परिसरात अतिक्रमण झाले ते दूर करायचं, त्याचबरोबर त्या घटकांना एकदा समज द्यायची आणि जर समजून ऐकून नसतील तर कठोर कारवाई करायचे मी निर्देश दिलेले आहेत. सर, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र आलेले आहेत. तो प्रश्न माझ्यासाठी अप्रस्तुत आहे. सर, कर्नाटकची दादागिरी महाराष्ट्रावर सुरू आहे. नाही, ती होताच कामा नये. प्रश्न असा की ज्याला अखंड भारत हे सार्वभौम देश आहे म्हटल्यानंतर प्रत्येकाचा मान सन्मान राहिला पाहिजे. जर का मराठी माणसाचा त्या ठिकाणी कर्नाटकमध्ये अपमान होणार असेल तर निश्चितपणे त्याचा जाब विचारला जाईल. माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे आम्ही त्या बाबतीत निश्चितपणे ज्या भावना आहेत जनतेच्या त्या सांगू. सर, संजय राऊत म्हणाले निलंबेकर हे निर्लज्ज बाई आहेत आणि त्या नको त्या राजकारण मला नका खेचू. आय डोंट हॅव इंटरेस्ट इन इट. ओके, हे महायुतीचं सरकार आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार ह्या तिघांच्या नेतृत्वाखाली या राज्याची धोरणं ठरतात आणि त्या पद्धतीनं कारभार चालू आहे. आता 100 दिवसाचा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे आणि महाराष्ट्र थांबणार नाही ही टॅगलाईन आहे. त्या अनुषंगानं जनतेच्या जवळ जाऊन जनतेची दुःख समजून घ्यावी हा प्रयत्नाचा भाग आहे. कोणाला देणं, काटशे देणं हा प्रकार नाही. पण या अगोदर देखील तुम्ही जनता दरबार घेत होते, तयार जाण्याचं पालकमंत्रीपद तुम्ही भूषवलेलं होतं. मात्र या जनता दरबाराची चर्चा आता जनतेने काय चर्चा करावी तो माझ्या म्हणजे सांगण्याचा प्रश्न आहे. जनतेत कोणी तुम्हाला लोकांना कोणी थांबू शकतो का? तुम्ही उद्याला दिली टॅगलाईन किंवा स्पर्धा झाली, काटश, आम्ही काय नाही बोलू शकत. तुम्ही तुमचं काम करता, आम्ही आमचं काम करतो. परंतु मी एकच सांगतो, महायुतीचं नेतृत्व एकत्र काम करते. त्या अनुषंगानं जनतेला जवळीक द्यावी ह्याच्यातून हा जनता दरबार झालेला आहे. ओके, तुम्ही घोषणा केली होती की अंमली कमळ कमळ कमळ, त्या अनुषंगाने नाही, तुम्हाला मी स्पष्ट सांगतो, ज्याला मी शिवसेना त्याला ओनली शिवसेना, त्याला धनुष्यबाण निवडून आली, सत्ता केली. राष्ट्रवादीत गेलो त्यावेळेला राष्ट्रवादीचे दबदबा झाला आणि राष्ट्रवादीच्या अनुषंगानं घड्याळ चाललं. आता भाजपमध्ये आलोय, भाजपचं कमलच चालणार. कुठे? नवी मुंबईत. आणि पक्षाने जबाबदारी दिलेला संपर्क मंत्री म्हणून मी निश्चितपणे कार्यकर्त्यांना दिलासा द्या आणि कार्यकर्त्याचं मनोबल वाढवणार आहे. आणि ते कुठल्याही पक्षाला कोणी थांबवलेलं नाही. महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेने अगोदर भाजपचा हा बालेकिल्ला होता, तो भाजप किल्ला पुन्हा काबीज करण्याचा नाही, कशाला? जनता ठरवेल ती. किल्ला म्हणजे तू काय तलवारी चाकू सुरे भालेबरचे गंतुडीत जायचे. या ठिकाणी जनतेचं प्रेम संपादन करायचं आणि ते संपादन करण्याकरता सगळ्यांनीच प्रयत्न करावे. महायुतीचं यश हे सगळ्यांचं यश आहे. नाही, पालिका निवडणुका नाही. गणेश नाईक ज्या दिवशी मंत्री झाला त्या दिवसापासून पालिका निवडणुका होत नव्हत. निवडणुका झाल्यानंतर सुद्धा 5 वर्षे ही जनता दरबार चालू राहतील.